Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. In today's lecture, we will see what is the syllabus of Principle of Business Management, subject Principle of Business Management. आपलं जे काही प्रीवियस लेक्चर झालं त्या प्रीवियस लेक्चरमध्ये आपण काय केलं आहे, इंट्रोडक्शन करून घेतलं आहे. कशाचं इंट्रोडक्शन? मी माझं इंट्रोडक्शन त्यामध्ये केलं आहे, तुमच्याकडून तुमचं इंट्रोडक्शन करून घेतलं आहे. आजचं जे लेक्चर असेल, कालच्या लेक्चरमध्ये प्रीवियस लेक्चरमध्ये सुद्धा आपण काय केलं आहे, थोडाफार सिलेबस पाहिलेला आहे. आणि आजचं लेक्चर जे असेल ते कंप्लीट फोकस असेल सिलेबस ओव्हरव्ह्यू, म्हणजे सिलेबसचे कोणकोणते टॉपिक आहेत, टायटल काय आहेत, किती टॉपिक आहेत, त्याच्यावरती आपण आजचं लेक्चर घेणार आहोत. तुम्हाला युनिट आपला जो काही सिलेबस असेल, सब्जेक्ट आहे आपला प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. यामध्ये देअर आर फोर टॉपिक्स आपल्याला आहेत. त्या 4 टॉपिक्समध्ये टायटल फर्स्ट टॉपिक टायटल इज युनिट नंबर फर्स्ट बिझनेस अँड मॅनेजमेंट. टायटल इज बिझनेस अँड मॅनेजमेंट. इन द बिझनेस अँड मॅनेजमेंट 2 मेन पॉईंट्स, फर्स्ट बिझनेस अँड सेकंड मॅनेजमेंट. सो फर्स्ट इन द बिझनेस जो पॉईंट आपला पहिला आहे, त्या पहिल्या बिझनेस पॉईंटमध्ये आपल्याला काय काय सांगितलं, तर त्यामध्ये तुम्हाला मिनिंग अँड डेफिनेशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ बिझनेस अँड व्हॉट इज द डेफिनेशन्स ऑफ बिझनेस. बिझनेसच्या कोणकोणत्या डेफिनेशन आहे, बिझनेसची डेफिनेशन काय आहे, बिझनेस म्हणजे काय आहे, आपल्याला तिथं पाहायचं आहे. देन त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस, देन स्कोप ऑफ बिझनेस. आपल्याला हे 3 पॉईंट जे आहेत ते 3 पॉईंट बिझनेसमध्ये पाहायचे आहेत. उद्याचं जे लेक्चर आपलं असेल त्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, बिझनेस पॉईंट हा स्टार्ट करणार आहोत. ओके. देन सेकंड मेन पॉईंट टायटल इज मॅनेजमेंट. इन द मॅनेजमेंटमध्ये काय काय येणार आहे, तर मॅनेजमेंटमध्ये मिनिंग असेल, डेफिनेशन असेल, कॅरेक्टरिस्टिक्स असतील, इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट असेल जी की एक्स्ट्रा ॲड आहे. त्यानंतर नेचर ऑफ मॅनेजमेंटचं नेचर कशा पद्धतीनं आहे, व त्यामध्ये मॅनेजमेंट ॲज ॲन आर्ट असेल, मॅनेजमेंट ॲज सायन्स असेल, मॅनेजमेंट ॲज अ प्रोफेशन असेल. 3 टाईपमध्ये मॅनेजमेंटचं नेचर आहे ते आपल्याला तिथं स्टडी करायचं आहे, पाहायचं आहे. देन 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, व मॅनेजमेंटचे 14 प्रिन्सिपल्स आहेत. कोणकोणते 14 प्रिन्सिपल्स आहेत, तर त्यामध्ये जे काही हेनरी फेयॉलचे जे काही मॅनेजमेंट थिंकर आहेत, हेनरी फेयॉल, त्यांचे 14 प्रिन्सिपल आपण इथं मॅनेजमेंटचे बघणार आहोत. सो हा झाला आपला युनिट नंबर फर्स्ट. टायटल असेल बिझनेस अँड मॅनेजमेंट. ज्या पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवरती दिसते त्या पद्धतीमध्येच तुम्ही काय करायचं, तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं. युनिट नंबर फर्स्ट टायटल असेल बिझनेस मॅनेजमेंट. त्यामध्ये 2 सब पॉईंट, त्यामध्ये पहिला पॉईंट म्हटल्यानंतर मॅनेजमेंट आणि दुसरा म्हटल्यानंतर पहिला म्हटलं तर बिझनेस आणि दुसरा म्हटलं तर मॅनेजमेंट. मॅनेजमेंटमध्ये 3 पॉईंट्स आहेत जे की आपल्याला इन्क्लूड केले आहेत, इन्वॉल्व आहेत. त्यामध्ये पहिला मिनिंग अँड डेफिनेशन, देन कॅरेक्टरिस्टिक अँड लास्ट स्कोप ऑफ बिझनेस. अँड सेकंड मॅनेजमेंट. त्या मॅनेजमेंटमध्ये काय तर देर आर 5 पॉईंट्स इन्क्लुडेड इन मॅनेजमेंट. फर्स्ट पॉईंट मिनिंग अँड डेफिनेशन, सेकंड पॉईंट कॅरेक्टरिस्टिक्स, थर्ड पॉईंट इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट, फोर्थ पॉईंट नेचर ऑफ मॅनेजमेंटमध्ये आर्ट, सायन्स अँड मॅनेजमेंट ॲज अ प्रोफेशन. ओके. अँड लास्ट वन इज 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. सो दिस इज प्रिन्सिपल्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट युनिट नंबर फर्स्ट. ओके. सो युनिट नंबर सेकंड फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. फंक्शन ऑफ मॅनेजमेंटमध्ये मॅनेजमेंटचे फंक्शन्स, तर त्यामध्ये तुम्हाला किती फंक्शन्स दिलेले आहेत, 7 functions. So first function title is planning. Okay, planning is a primary function of management. Planning हे प्रायमरी फंक्शन आहे मॅनेजमेंटचं, प्राथमिक फंक्शन आहे मॅनेजमेंटचं, पहिलं फंक्शन आहे मॅनेजमेंटचं. त्यानंतर त्या प्लॅनिंगमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर प्लॅनिंग म्हणजे काय, प्लॅनिंगची कन्सेप्ट काय आहे, त्याचबरोबर प्लॅनिंगची प्रोसेस कशी केली जाते. प्लॅनिंगची जर प्रोसेस आपल्याला करायची असेल तर आपण काय करत असतो, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीचं आपण प्लॅनिंग केलेलं असतं. आणि त्या प्लॅनिंगमध्ये आपण मिनटाला क्षणाला चेंजेस करत असतो. मग प्लॅनिंग म्हणजे काय आहे, मग ते प्लॅनिंग आपल्या बिझनेसमध्ये कशा पद्धतीनं केलं जातं ते आपल्याला इथं शिकायचं आहे. त्याचबरोबर प्लॅनिंगची कन्सेप्ट आपण तिथं बघणार आहोत आणि प्लॅनिंगची प्रोसेस. मग एखादा बिझनेस असेल, बिझनेसमध्ये प्लॅनिंग कशा पद्धतीने केली जाते, मॅनेजर जो असतो तो कशा पद्धतीने काय करत असतो, बिझनेसची प्लॅनिंग करत असतो, तो आपल्याला तिथं पाहायचा आहे, स्टडी करायचा आहे. देन सेकंड फंक्शन टायटल आहे ऑर्गनायझिंग. त्यामध्ये काय आहे, तर ऑर्गनायझिंगमध्ये सेम आपल्याला काय पाहायचं आहे, तर ऑर्गनायझिंग म्हणजे काय,
ऑर्गनायझिंगची कन्सेप्ट काय आहे नक्की, मग कन्सेप्ट पाहत असताना त्या कन्सेप्टमध्ये काय काय येणार, तर ऑर्गनायझिंग म्हणजे काय, ऑर्गनायझिंगच्या डेफिनेशन्स त्यामध्ये येतील. सेम त्याच पद्धतीनं प्लॅनिंगमध्ये सुद्धा काय काय इन्व्हॉल्व होणार, काय काय इन्क्लूड होणार, तर प्लॅनिंगची कन्सेप्ट काय असेल ती तिथे इन्क्लूड होणार. त्यानंतर प्लॅनिंगची डेफिनेशन काय असेल ते सुद्धा आपण तिथे घेणार आहोत. त्याचबरोबर प्लॅनिंगची प्रोसेससुद्धा सेम त्या पद्धतीनं ऑर्गनायझिंग म्हणजे काय असेल, ऑर्गनायझिंगच्या डेफिनेशन्स असतील तिथं, आणि ऑर्गनायझिंगचे टाईप्स कोणकोणते असतील ते तिथं आपल्याला पाहायचे आहेत. त्यानंतरचं तिसरं फंक्शन आहे ते म्हणजे स्टाफिंगमध्ये महत्त्वाचं आपल्याला काय बघायचं, तर स्टाफिंगची जी प्रोसिजर असते, मग स्टाफिंगची सायंटिफिक सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीनं असते, ती प्रोसिजर कशा पद्धतीनं आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे ते आपल्याला तिथं स्टडी करायचे. त्यानंतर आलं डायरेक्टिंगमध्ये डायरेक्टिंग म्हणजे काय, डायरेक्टिंगच्या डेफिनेशन्स कोणकोणते आहेत, इन शॉर्ट डायरेक्टिंगची कन्सेप्ट काय आहे, आणि त्यानंतर डायरेक्टिंगचे प्रिन्सिपल्स कोणकोणते आहेत, जे काही डायरेक्टिंग असेल त्याची तत्त्वे कोणकोणती आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत, स्टडी करायचे आहेत. ओके. त्यानंतरचं फंक्शन आहे मोटिवेशनमध्ये अतिशय महत्त्वाचं फंक्शन म्हणता येईल हे, की मोटिवेशनच जर नसेल एम्प्लॉईला तर एम्प्लॉई विदाऊट मोटिवेशन काम करत नाही. सो मोटिवेशन म्हणजे काय, मोटिवेशन ही कन्सेप्ट नक्की काय आहे ते आपल्याला तिथं पाहायचं आहे. त्याचमध्ये मोटिवेशनची डेफिनेशनसुद्धा तिथे येईल आपल्याला. आणि त्यानंतर मोटिवेशनचे टाईप्स कोणकोणते टाईप्स आहेत मोटिवेशनचे, आणि त्या कोणकोणत्या टाईप्सद्वारे मोटिवेट केलं जातं हे आपल्याला तिथं पाहायचं आहे. त्यानंतरचं फंक्शन जर बघितलं आपण तर टायटल असेल लीडरशिप, मराठीमध्ये नेतृत्व म्हणतो आपण त्याला. लीडरशिपमध्ये एखादा लीडर असेल तर कशा पद्धतीने तो त्याच्या ग्रुपला लीड करत असतो एखाद्या गोष्टीमध्ये, ते आपल्याला तिथं पाहायचं आहे. मग जो काही बिझनेसमध्ये एखादा लीडर असतो तो लीडर कशा पद्धतीनं काम करतो आपल्याला तिथं स्टडी करायचं. लीडरशिप म्हणजे एक नक्की कन्सेप्ट काय आपल्याला तिथं पाहिजे. कन्सेप्ट बघत असताना लीडरशिपच्या डेफिनेशनसुद्धा आपण तिथं बघणार आहोत. त्यानंतर लीडरशिपच्या स्टाईल वेगवेगळ्या आहेत, लीडरशिपच्या स्टाईल कोणकोणत्या आहेत आपल्याला तिथं पाहायच्यात. अतिशय महत्त्वाचं म्हणजे लीडरशिपच्या क्वालिटीज, एखादा लीडर असेल त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत, किंवा कोणकोणत्या क्वालिटीज त्या लीडरमध्ये असतात, त्यावेळेला तो लीडर हा एक योग्य लीडर म्हणता येईल, ते आपल्याला तिथं पाहायचं आहे. त्यामुळे आपल्याला लीडरशिपच्या क्वालिटीज पाहायच्या आहेत, की कोणकोणत्या क्वालिटीज आहेत त्या आपल्याला तिथं पाहाव्या लागणार आहेत. हे झालं लीडरशिपमध्ये. आणि त्यानंतरचं लास्टचं फंक्शन आहे ते म्हणजे कंट्रोलिंग. अतिशय महत्त्वाचं आहे कंट्रोलिंगसुद्धा, की कंट्रोलिंग म्हणजे काय, कंट्रोलिंगची कन्सेप्ट काय आपल्याला तिथं पाहायचं आहे. आणि कंट्रोलिंगचे टेक्निक्स, कोणकोणते टेक्निक्स कंट्रोलिंगमध्ये यूज केले जातात. मग काही टेक्निक्स त्यामध्ये कशा असू शकतात, की सम टेक्निक्स कशा असणार आहेत तिथे मॉडर्न असणार आहेत, आणि काही टेक्निक्स कशा असणार आहेत ते ट्रॅडिशनल असणार आहेत. ओके. कंट्रोलिंगमध्ये कन्सेप्ट, त्यांचे काही ट्रॅडिशनल टेक्निक आणि त्यांचे मॉडर्न टेक्निक. सो या पद्धतीनं आपण दुसरं युनिट तिथे बघणार आहोत. हे झालं. याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती दिसते त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं आहे, लिहून काढायचं आहे. युनिट नंबर 2 टायटल असेल फंक्शन ऑफ मॅनेजमेंट, त्यामध्ये प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, मोटिवेशन, लीडरशिप, कंट्रोलिंग. ओके. त्याच्यापुढे आपण प्लॅनिंगचं काय बघणार आहोत. प्लॅनिंगमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे ते येईल. देन त्यानंतर इन द ऑर्गनायझिंगमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे. त्यानंतर स्टाफिंगमध्ये काय स्टडी करायचं आहे, डायरेक्टिंगमध्ये काय स्टडी करायचं आहे, मोटिवेशनमध्ये काय स्टडी करायचं आहे, लीडरशिपमध्ये काय स्टडी करायचं आहे, कंट्रोलिंगमध्ये काय स्टडी करायचं आहे. ओके. सो या पद्धतीनं त्याच्यासमोर ते लिहित जायचं आहे. त्यानंतर इन द सब्जेक्ट प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट युनिट नंबर 3 टायटल इज टाईम मॅनेजमेंट अँड इव्हेंट मॅनेजमेंट. त्यामध्ये टायटलच असेल टाईम मॅनेजमेंट अँड इव्हेंट मॅनेजमेंट. त्यामध्ये 2 पॉईंट आहेत. पहिला असेल टाईम मॅनेजमेंट, सेकंड असेल इव्हेंट मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर टाईम मॅनेजमेंटचं महत्त्व काय आहे. टाईम मॅनेजमेंट जर करायचं बघितलं तर टाईम मॅनेजमेंट, वेळ व्यवस्थापन, आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला टाईम मॅनेजमेंट करत असतो, की सकाळी उठल्यापासून आपल्याला एवढ्या वेळेमध्ये हे करायचं आहे, तेवढ्या वेळेमध्ये ते करायचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपली ठराविक वेळेमध्ये ठरलेली असते. मग त्या टाईम मॅनेजमेंटमध्ये आपल्याला मिनिंग पाहायचं आहे, टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय ते पाहायचं आहे. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ टाईम मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंटचे महत्त्व कशासाठी आहे, का आहे, टाईम मॅनेजमेंट महत्त्वाचं का आहे ते आपल्याला तिथं अभ्यासायचं आहे, स्टडी करायचं आहे. इन द टाईम मॅनेजमेंट आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये टाईम मॅनेजमेंटमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे,
तर मिनिंग अँड इम्पॉर्टन्स असतील, त्यामध्ये टाईम मॅनेजमेंट का महत्त्वाचं आहे, त्याचं महत्त्व कशासाठी आहे आपल्याला ते पाहायचं आहे. ते का महत्त्वाचं आहे आणि कशासाठी ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर टाईम मॅनेजमेंटच्या काही टेक्निक्स असतील त्या आपल्याला तिथं पाहिजेत. मग टाईम मॅनेजमेंटच्या सुद्धा टेक्निक जर आपण बघायला गेलो तर सेम ॲज ज्या पद्धतीनं आपण कशाच्या टेक्निक्स पाहिल्या कंट्रोलिंगच्या, त्यामध्ये आपण काय पाहिलं मॉडर्न टेक्निक्स काही आहेत, काही ट्रॅडिशनल आहेत. सेम त्याच पद्धतीनं टाईम मॅनेजमेंटमध्ये सुद्धा काही मॉडर्न टेक्निक असणार आहेत, काही कशा असणार आहेत, ट्रॅडिशनल टेक्निक्स असणार आहेत. ओके, त्यानंतर एक नवीन थेरी आहे ती म्हणजे टायटल असेल पॅरेटो थेरी. ही थेरी एक आपल्याला तिथं टाईम मॅनेजमेंटमध्ये पाहायची आहे. कोणती थेरी, तर पॅरेटो थेरी. ओके, सो ज्या पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही लिहून घ्यायचं. ही एक नवीन थेरी असेल जी की आपल्याला अभ्यासायची आहे. त्यानंतरचा पॉईंट जर मेन बघायला गेलं आपल्या तिसऱ्या युनिटमध्ये तर तो असेल इव्हेंट मॅनेजमेंट. दोन्हीही टाईम मॅनेजमेंट असेल आणि इव्हेंट मॅनेजमेंट असेल. दोन्ही पॉईंट जे आहेत ते दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहेत. बोथ आर पॉईंट इज इम्पॉर्टन्स. त्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला, तर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये मिनिंग अँड इम्पॉर्टन्स टाईप्स. मिनिंग अँड इम्पॉर्टन्स बघा, इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे काय ते येणार आहे. त्याच्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट महत्त्वाचं का आहे, कशासाठी इव्हेंट मॅनेजमेंट केलं जातं, ते महत्त्वाचं का आहे आपल्याला तिथे स्टडी करायचं आहे. हे टाईप्स असतील इव्हेंट मॅनेजमेंटचे टाईप्स कोणकोणते हे तर आपल्याला तिथं पाहायचे आहेत. त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ इव्हेंट विथ प्रॅक्टिकल ॲप्रोच. रोल ऑफ इव्हेंट मॅनेजर. मग एखादा इव्हेंट करत असताना एखादा मॅनेजर असेल त्या मॅनेजरला कोणकोणते रोल प्ले करावे लागत असतात ते आपल्याला तिथं स्टडी करायचे आहेत. ओके, देन लास्ट पॉईंट जो आपला असणार आहे तो लास्ट पॉईंट टायटल असेल आउटसोर्सिंग अँड IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट. ओके, टायटल आउटसोर्सिंग अँड IT मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट. त्यामध्ये सुद्धा सेम 2 पॉईंट आहेत मेन महत्त्वाचे. त्यामध्ये पहिला असेल फर्स्ट पॉईंट टायटल इज आउटसोर्सिंग अँड देन सेकंड पॉईंट टायटल इज IT मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट. इन द आउटसोर्सिंगमध्ये 3 पॉईंट्स आहेत. देर आर 3 पॉईंट्स include in outsourcing. First point title is BPO, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग. प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगितलेलं. त्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर BPOची कन्सेप्ट काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे, स्कोप काय आहे. ओके, BPO हे त्याची एकतर कन्सेप्ट काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे आणि त्याचा स्कोप किती आहे आपल्याला तिथं पाहायचं आहे. बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग BPO कन्सेप्ट इम्पॉर्टन्स अँड स्कोप. देन सेकंड नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग KPO. शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. BPO म्हणजे काय विचारलं तर आपल्याला आन्सर करता आलं पाहिजे, आन्सर देता आलं पाहिजे. KPO म्हणजे काय असं जर विचारलं तर आपल्याला आन्सर देता आलं पाहिजे. त्यानंतर MPO म्हणजे काय त्या विचारलं तर आपल्याला आन्सर देता आलं पाहिजे. सो MPO म्हणजे काय तर मार्केटिंग प्रोसेस आउटसोर्सिंग. ओके, सो या पद्धतीने हे 3 पॉईंट आपल्याला आउटसोर्सिंगमध्ये पाहायचे आहेत. त्यानंतर IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जर आपण पाहिलं तर त्यामध्ये काय येणार तर ॲप्लिकेशन ऑफ IT मॅनेजमेंट. ॲप्लिकेशन ऑफ IT मॅनेजमेंट. इन्फॉर्मेशन ऑफ IT मॅनेजमेंट. त्यामध्ये आपल्याला 3 पॉईंट्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट टायटल इज ॲप्लिकेशन ऑफ IT मॅनेजमेंट. सेकंड पॉईंट इज प्रिन्सिपल्स ऑफ IT मॅनेजमेंट अँड थर्ड पॉईंट इज इम्पॉर्टन्स ऑफ IT मॅनेजमेंट. सो या पद्धतीनं आपल्याला काय आहेत 4 टॉपिक आहेत. टायटल आहे बिझनेस सब्जेक्टचं आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट. याच्यामध्ये आपल्याला 4 टॉपिक आहेत. आता 4 टॉपिक आता याच्यानंतर तुम्ही कुठले बुक्स त्याला रेफर करू शकता हे तुम्हाला मी सांगते. आपल्याकडे काही बुक्सची नावं आहेत. लायब्ररीमध्ये तुम्हाला बुक्स मिळतील. तर रेफरन्स बुक घ्यायचे, त्याच्यातून नोट्स काढायच्या. काही नोट्स मी सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे जे की प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की काही नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहेत, काही नोट्स तुम्ही स्वतः काढायच्या आहेत. ओके, त्यानंतर तुम्हाला पहिला बुक्सचं तुम्हाला नाव सांगते. डॉक्टर CB गुप्ता. त्यांचं बुक्स असेल ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट. डॉक्टर CB गुप्ताचं बुक आहे. टायटल असेल ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट. त्यानंतर दुसरं बुक असेल MC शुक्लाचं. टायटल असेल बिझनेस ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट. MC शुक्ला. टायटल असेल बिझनेस ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट. त्यानंतर तिसरं बुक असेल
कुंट्स KOONTZ कुंट्स अँड ओ डोनेल यांचं टायटल असेल इसेन्शियल्स ऑफ मॅनेजमेंट. चौथं बुक असेल स्टोनर यांचं टायटल असेल त्या बुकचं जे टायटल असेल ते ओनली मॅनेजमेंट असं असणार आहे. त्यानंतर पीटर ड्रकरचं असेल टायटल असेल मॅनेजमेंट. LM प्रसादचं असेल टायटल असेल प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस ऑफ मॅनेजमेंट. सो या पद्धतीनं 5-6 बुक्स आपल्या लायब्ररीमध्ये असणार आहेत. त्यामधील कुठलंही बुक्स तुम्ही घेऊन स्टडी केला तरी चालेल. इन शॉर्टमध्ये BComचं फर्स्ट इयरचं बुक्स जरी मागितलं मॅनेजमेंटचं त्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर पद्धतीनं नोट्स मिळतील. ओके, सो या पद्धतीनं हे बुक्स आहेत जे की तुम्ही रेफर करू शकता आणि ते तुम्ही रेफर करायचेच आहेत. आणि हे 4ही युनिट ज्या पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत त्या पद्धतीनं काय करायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत. काल मी सांगितलं की नोटबुकच्या पहिल्या पेजवरती तुमचं नाव वगैरे असेल. दुसरं पेज जे असेल नोटबुकचं त्या नोटबुकच्या दुसऱ्या पानावरती मी तुम्हाला सांगितलं की सिलेबस आपला 4ही युनिटमध्ये लिहिलेला असला पाहिजे. ओके, सो एकदा बघा. पहिलं युनिट आपलं आहे बिझनेस अँड मॅनेजमेंट. टायटल काय आहे बिझनेस अँड मॅनेजमेंट. त्यामध्ये 2 पॉईंट. पहिला बिझनेस, दुसरा मॅनेजमेंट. ओके, हे झालं इथं. दुसरं युनिट टायटल आहे फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. त्यामध्ये किती फंक्शन 1 2 3 4 5 6 7 फंक्शन्स. फर्स्ट प्लॅनिंग, सेकंड ऑर्गनायझिंग, थर्ड स्टाफिंग, फोर्थ डायरेक्टिंग, 5 मोटिवेशन, 6 लीडरशिप अँड 7 कंट्रोलिंग. ओके, सेम आता तिसरा युनिट. तिसऱ्या युनिटमध्ये टाईम मॅनेजमेंट अँड इव्हेंट मॅनेजमेंट. ओके, टाईम मॅनेजमेंट अँड इव्हेंट मॅनेजमेंट. अँड लास्ट युनिट आउटसोर्सिंग अँड IT मॅनेजमेंट. आउटसोर्सिंग अँड IT मॅनेजमेंट. सो या पद्धतीनं आपली 4 युनिट असणार आहेत आणि 4 युनिटचा स्टडी आपल्याला इथं करायचा आहे. ओके, सो हे झालं आपलं आजचं लेक्चर. कालच्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन करून घेतलं. तुमचं इंट्रोडक्शन झालं, तिथं माझं इंट्रोडक्शन झालं, सिलेबसबद्दल पण झालं. पण मी तुम्हाला सांगितलं की यूट्यूबचं एक लेक्चर पोस्ट होईल त्यामध्ये ज्या पद्धतीनं मला सिलेबस सांगितलं जाईल त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचं आहे. सो ज्या पद्धतीने तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल त्या पद्धतीने काय करा लिहून काढा व्यवस्थित. ओके, लेक्चरच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करायचं आहे जे की प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे प्रेझेंटीसाठी महत्त्वाचं आहे तुमचं. आणि जर तुम्हाला काही क्वेरीज असतील क्वेश्चन्स जर असतील तर तुम्ही तिथं मेन्शन करू शकता. ओके, थँक्यू. ओके, आणि उद्याचं जे लेक्चर आपलं असणार आहे त्या लेक्चरमध्ये आपण मॅनेजमेंट पहिलं युनिट जे आपलं असणार आहे बिझनेस अँड मॅनेजमेंट त्यामध्ये बिझनेस पहिला पॉईंट आपण तिथं डायरेक्टली स्टार्ट करणार आहोत.